सकाळी सकाळी उठले. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, बरोबर ना? बरोबर का? डोळ्याला चिपडं, नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलेलं, माशाला गायलेल्या, आणि एकदम घाणेरडं पोरगा अंगणात बसलेला आहे आणि बाप समोरून चालत आला. लहान लहान लेकरं असे घाणीनं भरलेले असतातच सकाळ सकाळ. आणि ते बाप चालत आल्यानंतर पोरान बापाकडं पाहिलं. आता लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नसतं, पण बाप कळत असतो. पोरगं बापाकडे हात करतं, बाबा मला घ्या. बाप त्याच्यापर्यंत जातो, पण ते जवळ आल्यावर घाणीन भरलेलं, माशाला गायलेलं पाहिलं. बाप म्हणता त्या लेकराला तो बाप झिडकारून देतो बरं का. त्याचंच लेकरू आहे, पण त्या लेकराला घेतो का बाप? घाणीनं भरलेल्या लेकराला बाप जवळ घेतो का? जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. घाणीनं भरलेल्या लेकराला बाप जवळ घेत नाही, पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमाने उचलते, बरोबर आहे? आई प्रेमाने उचलते. कसंही असू द्या लेकरू, तिचं तिला आवडतं का नाही महाराज? एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसलेलं, दिवसा बॅटरीन पाहावं लागल, एवढं गोर, नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलं, माशा लागायला, आणि तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मावा कसा बसला? म्हणलं चांगला बसला, चहा असतो तसाच बसू दे, हात लावून नको आता. जिचं तिला आवडतं नाही का? आईनं त्याला बाथरूम मध्ये नेलं, स्वच्छ साबण लावून आंघोळ घातली, टॉवेलने कोरडं केलं, नंतर त्याला छान कपडे घातले, गंध लावला, पावडर लावलं, आणि सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते बघा. असं धरते ना, असं महिलांना कळेल, असं धरते बघा, आणि त्याच्याकडे कौतुकानं पाहते. पहिलेच लहान पोरं दिसायला सुंदर असतात, ते मेकअप केला, शृंगार केला की ते अधिकच सुंदर दिसतं. मग आईला भीती वाटते, आता माझ्या सोन्याला कुणाची तरी नजर लागेल, दिष्ट लागेल, बरोबर आहे? मग त्याला कुणाची नजर लागू नये म्हणून काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, का याला कुणाची नजर लागू नये. पण ऐका, तो काजळाचा टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण त्या टिपक्यामुळे त्या पोराची सुंदरता कमी होत नाही, ती आणखी वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं. एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, ते पोरग नक्षत्रासारखं दिसतं बघा. कुठं चालले हो पाहुणे? इवाई बसा ना. ते पोरग नक्षत्रासारखं दिसतं बघा. आणि मग ते सजलेलं पोरग, ऐका, ते सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं, माझ्याकडे लक्ष द्या, बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची सहज नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास, काय होता, काय झाला? बापाला मोह आवरला नाही. आता लेकरू कुणाचंही असू द्या, दिसायला सुंदर असलं घ्यावं असं वाटतं ना. त्याचंच पोरगं एवढं सुंदर दिसत होतं, बापानं पोराकडे हात केला, बाळा चल 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 चल. पोरगा म्हणतो हट,